आता शहरात गेले की पहिलं त्यांना भेटते, मग तुम्हाला हे भेटवेन, देवयानी हसत बोलली. तू ओळखती तिला? भेटली का तिला? कशी आहे ती? आठवण काढते का माझी? यमुना आजी आता एकदम सद्वित झाल्या. आजी, मला काही दिवस द्या, मी सगळं ठीक करेन, देवयानी आजींचा हात पकडून बोलली. आजींनी पदराच्या टोकाने डोळे पुसले. तेवढ्यात मीरा आणि यशोदा आजी तिथे आल्या. मग मात्र देवयानी तेथून बाहेर पडली. पण आज तिने निर्णय घेतला होता या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा आणि यमुना आजींना त्यांची मुलगी भेटवण्याचा. पण या सगळ्यात कार्तिक हे एक सगळ्यात मोठं गूढ होतं, जे तिला अजूनही कळत नव्हतं. स्वतःची आई वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकून तो तिच्याबद्दल साधं बोलतही नाही आणि उलट सावत्राई घरामध्ये घेतो. खरंच कार्तिक न उलगडणारं कोडं आहे. पण नक्कीच त्यावेळी काहीतरी वेगळं झालेलं आहे, जे खूप कमी लोकांना माहिती आहे. यमुना आजींना तर अर्थही माहीत नसावा असं वाटतंय. कोण सांगेल पूर्ण माहिती? कार्तिक अशक्य. पुन्हा माझ्यावर रागवेल. ही मिसेस पाटील कार्तिकची आई कशी झाली हे बघावं लागेल. की ती कार्तिकची मावशी आहे म्हणून कार्तिकच्या डॅडीने कार्तिक आणि किशोरीसाठी लग्न केलं, तेही शोधून काढावं लागेल. देवयानी खूप मेहनत घ्यावी लागेल. स्वाती, माय डिटेक्टिव्ह आल्यावर आपल्याला खूप काम आहे, देवयानी विचार करत चालत होती आणि अचानक तिचं डोकं कशाला तरी धडकलं. तिने हात डोक्याला लावला आणि तोंड वाकडं करून वर पाहिलं तर कार्तिक तिच्याकडे निर्विकारपणे बघत होता. त्याला पाहून लगेच तिच्या गालावर लाली पसरली. मी तुला लागलो का? कार्तिकने तिला विचारलं. नाही, ती लाजत बोलली आणि लगेच त्याला ओलांडून पुढे जाऊ लागली. तोच त्याने मागून तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं. तशी ती त्याच्या मिठीत येऊन पडली. देवयानीने लगेच दसवून इकडे तिकडे पाहिलं. काळजी करू नकोस, कोणी नाही, तो हसत बोलला. सर, मला जायचं आहे, ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत बोलली. थांब, तो बोलला आणि हलके झुकून त्याने तिच्या गुलाबी ओठावर ओठ टेकवले. देवयानी पुन्हा अंगांग शहारली आणि तिने त्याला ढकलून दिलं. देवयानी, त्याने रागात तिला हाक मारली, पण ती केव्हाच तेथून पळून गेली होती. शी, हा जवळ आला की हृदय बंद पडल्यासारखं वाटतं आणि त्याने फक्त गालावर किस केला तरी त्याची फुलपाखरं लगेच उड्या मारून पोटात शिरायला तयार असतात. देवयानी, हे सगळं थोडं कंट्रोल कर, तुला लक्ष द्यावं लागेल. आता सायली मॅडमवर, त्यानंतर राम पण आहेच. आयुष्यात आता खूप जास्त तणाव आलाय, सध्या प्रेमासाठी वेळ नाही. देवयानी मान झटकली आणि तिच्या रूममध्ये गेली. त्याचवेळी दुरून त्या दोघांना पाहणाऱ्या किरणने रागात मान झटकली आणि ती तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सगळे परतीच्या प्रवासाला निघणार होते. शिवचे आईवडील मात्र आणखीन 3 दिवस थांबणार होते. जाताना देवयानी सगळ्यांना भेटली. आज किरणने तिला साधं पाहिलं पण नाही. त्यात रोहिणी आज तिच्याशी जास्त बोलत नव्हती. तिला थोडं वेगळं वाटलं, पण रोहिणीसोबत नंतर बोला असा विचार करून ती यमुना आजीजवळ गेली. तिने खाली झुकून त्यांचे चरण स्पर्श केले. सुखी राहा. यमुना आजींनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आजी, आता तुमच्या मुलीला घेऊनच येते येईल, नाहीतर तुम्हाला तरी तिकडे बोलवेन, देवयानी बोलली. यमुना आजींचे डोळे पाणवले होते. त्यांची एक नजर कार्तिककडे टाकली. तो बाहेर चालला होता. त्यांना वाटत होतं एकदा त्याला मिठीत घ्यावं, पण त्यांनी त्यांच्या भावना आवरल्या. आजी, एक दिवस तेही तुम्हाला परत मिळतील, देवयानी कार्तिककडे बघून बोलली. आजी नुसत्याच हसल्या. येते मी, देवयानी बोलली आणि गाडीमध्ये जाऊन बसली. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. जाताना दिसणारा निसर्ग आता देवयानीला भुरळ पाडत होता आणि या प्रवासात कार्तिकसोबतचे क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर अजूनही लाली पसरली होती. रात्रीच्या दरम्यान ते सगळे पुण्यामध्ये पोचले. या पूर्ण प्रवासात रोहिणी देवयानीशी जास्त बोलत नव्हती, हे तिने नोटीस केलं होतं. म्हणून घरी जाताच ती रोहिणीकडे गेली. तिला रूममध्ये पाहून रोहिणीने दुसरीकडे तोंड केलं. रोहिणी, काय झाले? तू माझ्याशी बोलत का नाहीस? देवयानीने रोहिणीला स्वतःकडे वळवत विचारलं. कारण तुला माझी गरज नाही, तू आता माझी देवयानी राहिली नाहीस. रोहिणी रागात तोंड फुगवून बोलली. काही पण काय बोलतेस? तुला नेमकं काय झालंय? कृपया सांग ना, देवयानीने काकुळतेने विचारलं. तिला रोहिणीचा अबोला सहन होत नव्हता. तुझं काय चाललं आहे देवयानी? तू सगळ्या गोष्टी माझ्यापासून का लपवतेस? रोहिणीने पुन्हा रागात विचारलं. आता देवयानी मनातून घाबरली. काय लपवलं? देवयानीने विचारलं. कार्तिक, त्याच्यात आणि तुझ्यात काय सुरू आहे? रोहिणीने नजर रोखून विचारलं. आता देवयानी हादरली. आमच्यात काय सुरू आहे? देवयानीने अडखत विचारलं.
तू मलाच प्रश्न करू नकोस, उत्तर दे. तुला मी विचारलं होतं की कार्तिक आवडतो की का, तर तू नाही म्हणाली होतीस. मग तुम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत काय करत होता, रोहिणीने विचारलं. देवयानीने आवंठा गिळत तिच्याकडे पाहिलं. ते भयंकर रागात होते. रोहिणी स्वारी ते देवयानीला बोलायला शब्द सापडत नव्हते. देवयानी, मला वाटत होतं की मी तुझी खरंच बेस्ट फ्रेंड आहे, पण तुझ्या आयुष्यातलं इतकं मोठं सत्य मला त्या किरणकडून कळलं. खरंच देवयानी, तू प्रत्येक वेळी माझा विश्वास तोडतेस, रोहिणी आता रडक्या आवाजात बोलली. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून देवयानीचं हृदय हेलावलं. रोहिणी, मी सांगणार होते. देवयानी रोहिणीचा हात पकडून तिला समजावू लागली, पण तिने हात झटकला. देवयानी, मी तुला सांगितलं होतं त्याच्यापासून दूर राहा आणि तू त्याच्या मिठीत जातेस का. देवयानी, अगं तो कसा आहे हे मी तुला सांगायला हवं का, रोहिणीने विचारलं. रोहिणी, ते चांगले आहेत, देवयानी डबडबल्या डोळ्यांनी बोलली. अच्छा अच्छा. जो माणूस लग्न या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, ज्याच्या कितीतरी गर्लफ्रेंड राहून गेल्या, ज्याला समोरच्याची प्रेमाने बोलता येत नाही, तो चांगला आहे असं तुला वाटतं का, रोहिणीने विचारलं. देवयानी गोंधळून गेली. तू काय बोलतेस मला कळत नाही. देवयानी, अगं देवयानी, कार्तिक तुझ्यासाठी योग्य नाही हे माझं मत आहे. मला तुझी काळजी आहे म्हणून तुला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. तुला कळत कसं नाही, रोहिणीने आता रडायला सुरुवात केली. रोहिणी, थांब. तू का रडतेस, देवयानीनेही आता रडायला सुरुवात केली. कारण तुला काहीच कळत नाही. जे मी नको म्हणतेस तेच तुला करायचं आहे. मी तुझी कोणीच नाही का गं, रोहिणीने डोळे पुसत विचारलं. असं काय बोलतेस, राम आणि अंकल नंतर तू तर आहे माझी, देवयानी पण डोळे पुसत बोलली. रोहिणीने तिला मिठीत घेतलं. दोघेही आता रडू लागल्या. देवयानी, मला तुझी खूप काळजी वाटते गं. तू लगेच समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतेस आणि म्हणून भीती वाटते. तुला जर कार्तिकमुळे मानसिक धक्का बसला आणि पुन्हा तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलीस तर रामला कोण बघेल, रोहिणीने डोळे पुसत विचारलं. देवयानीने गच्च डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागलं. असं काही होणार नाही, देवयानी डोळे उघडून समोर बघत बोलली. मी हो पण देणार नाही म्हणून सांगते. नको त्याच्या नादी लागू, रोहिणी देवयानीच्या डोळ्यात बघत बोलली. रोहिणी, मी आधीही वेडी नव्हते ग, ते तर, देवयानी बोलता बोलता मध्येच थांबली. काय, रोहिणी म्हणाली. काही नाही, तू कृपया कोणाला सांगू नकोस की मी, देवयानी बोलली. नाही ग, मी कसं सांगेन, पण तू कार्तिकपासून दूर राहा, रोहिणी बोलली. देवयानी काहीतरी विचार करत बोलली आणि तिच्या रूम बाहेर पडली. आज खूप दिवसानंतर तिच्या जखमेवरची खपली निघाली होती. वेड्याचं हॉस्पिटल, तिचा भूतकाळ आणि वर्तमान काळ दोन्ही पूर्ण व्यापून टाकत होते. पण इथेच तर तिचा भूतकाळ होता, जो आजपर्यंत सगळ्यांपासून लपून राहिलेला, आणि तो लपूनच राहणार होता. सध्या तरी कार्तिकच्या आईला घरी आणायचं होतं, सोबत रामलाही आणायचं होतं. घरी आल्याशिवाय त्या दोघांमध्ये योग्य तो फरक जाणवणार नाही, हे डॉक्टर आधीच बोलले होते. म्हणून त्यांना घरी आणणं हीच तिची प्राथमिकता होती. त्यासाठी रोहिणी दुखवणार होती हे तिला माहिती होतं, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. कार्तिकच्या आईला पुन्हा या घरात फक्त आणि फक्त कार्तिकची बायकोच आणू शकते, हे तिला पूर्ण माहिती होतं, आणि त्यासाठी तिला कार्तिकसोबत लग्न करावं लागणार होतं. पण आता रोहिणी बोलली त्याप्रमाणे खरंच कार्तिक लग्नाच्या विरोधात असेल का, आणि जर असेल तर आपण काय करायचं, विचार करून देवयानीचं डोकं सुन्न झालं होतं. देवयानी कार्तिकच्या खोलीत आली, कारण आजूबाजूनही तिला दिलेल्या खोलीत होते. तिने तिचं आवरलं आणि मग ती आजोबांकडे त्यांना भेटायला गेली. आजोबा बेडवर पडून खिडकीतून बाहेर बघत होते. आजोबा, तिने त्यांच्या शेजारी बसत हाक मारली, तसं त्यांनी त्यांची नजर तिच्याकडे वळवली. तिला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आलात का, आजोबा म्हणाले. हो आजोबा, आत्ताच आले, देवयानी हसत बोलली. कसे आहेत सगळे, आजोबांनी विचारलं. छान आहेत, देवयानी म्हणाली. बरं, तुम्ही मज्जा केली ना, आजोबा म्हणाले. होय आजोबा. तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का, देवयानी थोडं घाबरत विचारलं. हो विचार, आजोबा म्हणाले. कार्तिक, त्यांची खरी आई, त्यांच्याबद्दल काही कळेल का, देवयानीने विचारलं, आणि आजोबांचा चेहरा गंभीर एकदम झाला. तिच्याबद्दल काय सांगू तुला, नाही कळलं तरच बरं होईल, आजोबा निराश होत बोलले. आजोबा प्लीज सांगा ना नक्की काय झाले,
म्हणजे त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत एवढंच मला माहिती आहे, पण त्या तिथं का आहेत ते माहिती नाही. देवयानीने तोंड बारीक करून विचारलं. नको माहिती करून घेऊ. तसंही त्या बाईला या घरात काहीच स्थान नाही. कार्तिक अन त्याचा बाप दोघेही तिचा तिरस्कार करतात. तिच्यामुळेच तर कार्तिक असा झालेला. लग्न करत नव्हता. आम्ही दोघं किती प्रयत्न करत होतो त्याने लग्न करावा म्हणून, पण तो मात्र लग्न करायचं नाही अशी प्रतिज्ञाच घेऊन बसला होता. तिच्यामुळे फक्त त्याचा लग्न या गोष्टीवर पूर्ण विश्वास उडाला होता. नशीब तू त्याला लग्नासाठी तयार केलं, नाहीतर या जन्मात तरी मला त्याला सेटल झालेलं बघायला मिळालं नसतं. आजोबा बोलल्यानं देवयानी चकित झाली. सायली आंटीने असं काय केलं आहे की सगळे त्यांचा एवढा तिरस्कार करतात? त्या तर बिचारा वेड्या आहेत. आणि त्यांच्यामुळे कार्तिक लग्न का करत नाही? देवयानीच्या मनात प्रश्नांची गर्दी होऊ लागली. देवयानी, आजोबांनी हाक मारली तशी देवयानी भानावर आली. हो आजोबा, देवयानी म्हणाली. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तरी पण एक सांगतो, कार्तिकला कधीच धोका देऊ नकोस, नाहीतर तो तुटून जाईल. आजोबा बोलले. हो आजोबा, देवयानी बोलली आणि पुन्हा ती कार्तिकच्या खोलीत गेली. खोलीत कार्तिक नव्हतं. इथे आल्यावर ते एकदाही त्याला भेटली नव्हती. बहुतेक आल्या आल्या तो ऑफिसमध्ये गेला असावा. आज तसंच तिची सुट्टी होती म्हणून ती आणि रोहिणी रामला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्या. थोडा वेळ वाट बघितल्यावर राम बाहेर आला. या दोघींना पाहून तो जबरदस्त खुश झाला. त्याने पळत येऊन देवयानीला मिठी मारली. देवयानीने पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे मी पण इथेच आहे, रोहिणी बोलली. तसं रामने हसून लगेच तिलाही मिठी मारली. अरे माझ्या राजा, आजकाल खुश असतोस? रोहिणी त्याचे गाल ओढत बोलली. हो, इथे सगळं चांगले वागतात, राम आनंदात बोलला. देवयानीने पर्समधून रामच्या आवडीचं सगळं काढून त्याला दिलं. तो खूप खुश झाला. त्याच्याशी थोडं गप्पा मारल्यावर देवयानीला सायलीची आठवण आली. रोहिणी, तू आणि राम बोलत बसा, मी आलेच, देवयानी उठत बोलली. तू कुठे चाललेस? रोहिणीने विचारलं. आलेच, देवयानीने तिला उत्तर देणं टाळलं आणि बाहेर आले. तिने महिला विभागाकडे एक नजर टाकली आणि आसपास बघत त्या दिशेने जाऊ लागली. पण अर्थातच तिला एका नर्सने अडवलं. मॅडम, कोणाला भेटायचं आहे? त्या नर्सने विचारलं. त्या सायली आंटी, त्यांना भेटायचं आहे. त्या तिथेच असतात ना? देवयानीने समोरच्या रूमकडे इशारा केला. तुम्ही कोण त्यांच्या? नर्सने तिच्याकडे शंकेने बघत विचारलं. असंच, ओळख आहे आमची, देवयानी हसत बोलली. माफ करा मॅडम, तुम्ही असं कुठेही जाऊ शकत नाही. ज्यांना भेटायला आला त्यांना भेटून जा, इथे तिथे फिरू नका, ती नर्स थोड्या कठोर शब्दात बोलली. देवयानीचा नाईलाज झाला. ती पुन्हा रोहिणी आणि राम जिथे होते तिथे आली. देवयानी, जायचं का? रोहिणीने विचारलं. हो जाऊया. राम, तुला आणखीन काही हवे का? देवयानीने रामच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं. दीदी, मला कधी घेऊन जाणार? त्याने विचारलं. आणि देवयानी नाराज झाली. तिचं मन बेचैन झालं. अरे राम, थोडे दिवस वाट बघ, तुझी दीदी तुला नक्कीच घेऊन जाईल, रोहिणी बोलली. तशी रामची कळी खुलली. त्याने दोघींना हसत बाय केलं. त्याच वेळी ऑफिसमध्ये कार्तिक फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. आज तो 4 दिवसानंतर ऑफिसमध्ये आलेला होता, त्यामुळे त्याला मोकळा वेळ नव्हता. हाय कार्तिक, विनोद कुमार त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलला. तसं कार्तिकने डोकं वर काढून विनोद कुमारकडे पाहिलं. हाय कार्तिक, काय बात आहे? चक्क कार्तिक पाटील 4 दिवस ऑफिसमधून बाहेर होते. हे अशक्य असलेलं शक्य कोणामुळे झालं? विनोद कुमारने डोळे मिचकावत विचारलं. सोडते, तू कधी जातोस? कार्तिक विषय बदलत बोलला. पुढच्या आठवड्यात. आता पुन्हा इथे येणार नाही. आणि धन्यवाद, इतक्या कमी वेळात पण तू माझा राजीनामा स्वीकारलास, नाहीतर मला आणखीन 3 महिने थांबावं लागलं असतं. विनोद कुमार म्हणाला. ठीक आहे, पण कॅनडात नक्की कुठे व्यवसाय सुरू केला आहेस? मला सगळी माहिती पाठव. कार्तिक म्हणाला. हो, तिथे जाताच पाठवतो. बरं, मिस धडपडी पण 4 दिवस झाले सुट्टीवर आहे, तुला काही कल्पना? विनोद कुमार मागे वळून बघत बोलला. कोण? कार्तिकने न समजून विचारलं. देवयानी रे, कायम तुला येऊन धडकत असते ना, म्हणून म्हटलं. मिस धडपडी, विनोद कुमार जोराने हसत बोलला. पण कार्तिक मात्र पुन्हा फाईलमध्ये डोकं खुपसून बसला. त्यामुळे मग विनोद कुमारही शांत झाला. ठीक आहे, मी शहाणेला सगळं काम सोपवतोय.
विनोद कुमार बोलला आणि निघून गेला. तो जाताच कार्तिकने फाईलमधून मान वर केली आणि काचेतून समोर पाहिलं तर तिथे देवयानी नव्हती. त्याला उगीच सगळं भकास वाटू लागलं. त्याने फोन काढला आणि पाहिलं. कदाचित तिने एखादा मेसेज केला असेल असं त्याला वाटलं, पण त्याची निराशा झाली. त्याने थोड्या रागातच तिचा नंबर डायल केला, पण रिंग होऊनही फोन मात्र उचलला गेला नाही. वैतागून त्याने फोन टेबलवर फेकून दिला आणि पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं. रात्री देवयानी बेडवर झोपले होते. रात्रीचे 11 वाजले तरीही कार्तिकचा पत्ता नव्हता. कदाचित 4 दिवसांच्या सुट्टीमुळे त्याच्यावर ऑफिसमध्ये कामाचा भार वाढला असेल असा विचार करून ती झोपली. तेवढ्यात तिला तिच्या फोनची आठवण झाली. दुपारपासून तिने फोन काढलाच नव्हता. त्यात हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून फोन सायलेंटवर करून ठेवला होता. तिने पटकन पर्स घेतली आणि त्यातून फोन काढला. फोन सुरू करताच कॉलची सूचना आली. हा माय सोल कोण आहे आता? आत्मा वात्मा आहे की काय? तिने डोकं खांजवत विचार केला पण तिला कोणीच आठवत नव्हतं. मग तिने फोन बाजूला ठेवला आणि झोपून गेले. रात्री कधीतरी तिला दरवाजा उघडण्याचा आवाज कानावर पडला, पण तिने डोळे मात्र उघडले नाहीत, कारण तिने आतून दरवाजा लॉक केलेला होता आणि तो बाहेरून फक्त कार्तिकच्याच फिंगरप्रिंटने उघडतो हे तिला एव्हाना माहीत झालं होतं. ती तशी डोळे मिटून पडून त्याचा अंदाज घेऊ लागली. कानावर त्याच्या बुटांचा आवाज पडत होता. मग वॉशरूमचा दरवाजा उघडून बंद झाल्याचा आवाज आला. काही वेळाने पुन्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला आणि पुन्हा त्याच्या पावलांचा आवाज जवळजवळ येऊ लागला, पण सोफा तर दुसऱ्या बाजूला होता. मग त्याची पावले इकडे काय येत आहेत या विचारानेच देवयानी घाबरली. उगीच बेडवर झोपले असं तिला वाटून गेलं. तरीही तिने डोळे उघडले नाहीत. त्याचवेळी तिच्या नाकात ताज्या मिंटचा श्वास शिरला. म्हणजे तो खरंच तिच्या जवळ आलेला. या विचारानेच तिच्या चादरीच्या आतमध्ये असलेल्या हातांची मुठी घट्ट झाल्या. तरीही तिने चेहरा मात्र सामान्य ठेवला. थोड्याच वेळात तिला तिच्या थंड पडलेल्या गालावर त्याच्या गरम बोटांचा स्पर्श जाणवला. तसे तिने दचकून डोळे उघडले. तो समोर त्याचा देखणा चेहरा दिसत होता. तो अगदी तिच्याजवळ येऊन बसला होता आणि तिच्याकडे एकटक बघत होता. तुम्हाला काही हवं होतं का? तिने उठून थोडं मागे सरकून बसत विचारलं. मला तुला पाहायचं होतं. सकाळपासून पाहता आलं नाही म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. तो तिच्या कपाळावरचे छोटे छोटे केस कानामागे सारत बोलला. त्याच्या स्पर्शापेक्षा जास्त तर त्याचे शब्द तिच्या हृदयात फुलपाखरं उडवून गेले. गालावर हलकीशी लाली पसरली. देवयानी, सकाळपासून आपण एकदाही बोललो नाही, भेटलो नाही. मग तुला नाही का वाटलं की माझ्याशी बोलावं? कार्तिकने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. त्याच्या मनाची अवस्था तिला स्पष्ट कळत होते. सकाळपासून ती पण त्याला भेटली नव्हती, पण तिला एवढी अस्वस्थ जाणवत नव्हती जेवढी त्याच्या डोळ्यात तिला जाणवत होती. ते मी रामला भेटायला गेले होते म्हणून, ती बोलली. देवयानी, माझा कॉल पण तू उचलला नाहीस. कार्तिक पुन्हा बोलला. त्याचा आवाज शांत असला तरी देवयानी आता घाबरली होती. तुम्ही कॉल केला होता का? माफ करा, मला माहिती नव्हतं. ती दिलगिरी व्यक्त करत बोलली. फाईन, पुढच्या वेळी माझे कॉल दुर्लक्षित करू नकोस. मला ते आवडत नाही, तो बोलला. तिने मानेनेच होकार दिला. शुभरात्री, तो बोलला आणि पुढे झुकून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं तिने शरीर थोडं आकसून घेतलं आणि डोळे मिटून घेतले. त्याच्या गरम ओठांचा स्पर्श तिच्या पूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करून गेला. तो बाजूला झाला तसं तिने दाबून धरलेला श्वास सोडला आणि त्याच्याकडे पाहिलं. तो उठून सोफ्यावर जाऊन झोपला. देवयानी मग चादर घेऊन झोपली. काही कबुली नसताना तिला कार्तिक तिचा नवरा असल्यासारखं वाटत होतं. त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याची काळजी, मालकीची भावना आणि प्रेम दिसून येत होतं, पण शब्दातून मात्र कधीच व्यक्त होत नव्हतं. तिने डोळे मिटले आणि त्याच्याच विचारात हरवून गेले. तेव्हा तिला आठवलं की तो आता बोलत होता की तिने त्याचा फोन उचलला नाही, पण तिला त्याचा फोन कॉल तर दिसलाच नव्हता. फक्त सॉल नावाने मिस्ड कॉल पडला होता आणि त्यावेळी तिची टूप पेटली. कार्तिकने तिच्या फोनमध्ये त्याचं नाव काय सेव्ह केलं होतं ते तिने नंतर पाहिलंच नव्हतं. म्हणजे तो सॉल कार्तिक आहे? त्यानेच ते नाव सेव्ह केलं का? देवयानीचा चेहरा अचानक लाजेने लाल झाला. डोळे बंद असताना देखील तिच्या गालावर हलकसं हसू उमटलं. इकडे कार्तिक सोफ्यावर झोपून तिलाच बघत होता.
तिचा निरागस चेहरा, त्यावर सजलेली सोनेरी झळाळी आणि तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून तो मंत्रमुग्ध झाला होता. त्याला कळत होतं की ती नक्कीच काहीतरी विचार करत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित बघून तर कदाचित ती त्याचाच विचार करत असेल असं त्याला वाटलं. तोही गालात हसला. मी तुझ्यासाठी पूर्णपणे वेडा झालोय माझ्या छोट्या परी आणि आता मला ते आवडू लागले. त्याने तिच्याकडे बघत डोळे मिटले. आज ऑफिसमध्ये देवेनी पटापटा तिचं काम करत होती. 4 ते 5 दिवसांच्या सुट्टीमुळे तिच्यावर कामाचा भार वाढला होता. तेवढ्यात तिच्या डेस्कवरचा फोन वाजला. तिने लगेच फोन उचलला. हॅलो, देवयानी म्हणाली. इकडे ये. पलीकडून त्याचा आवाज आला. तिने फोन ठेवला आणि गडबडीने ती त्याच्या केबिनमध्ये गेली. ते येताच त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. फाईल अपूर्ण आहे. तो टेबलवर फाईल आपटत बोलला. तिने पटकन पुढे होऊन फाईल घेतली. यांच्यातला हिटलर जागा झाला. देवयानीने फाईल व्यवस्थित पकडली. सॉरी, मी पूर्ण करते, ती पटकन बोलली आणि बाहेर पडली. इकडे तिला जाताना पाहून कार्तिक आलातच हसला आणि आता तिच्याकडे काचेतून बघू लागला. तिने डेस्कवर जाऊन फाईल उघडली आणि आत पाहताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणि सोबत थोडासा आनंद दिसू लागला. ते बघून कार्तिकने हसत पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं. इकडे देवयानी अजूनही फाईलमध्ये थोड्या अविश्वासाने बघत होती, कारण फाईलमध्ये कामाचे पेपर नव्हते. तिथे फक्त एकच पांढरा कागद होता, ज्यावर लाल रंगात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आज डेट नाईट आहे. मला वाट बघायला लावण्याची हिंमत करू नकोस. रात्री 8 वाजता तयार राहा. तिने पुन्हा पाहिलं. खरंच आज त्याने तिला डेटसाठी विचारलं होतं? खरं तर विचारलं नव्हतं, त्याने तर सरळ यायला सांगितलं होतं. कार्तिक आणि त्याची व्यक्त होण्याची पद्धत सगळंच त्याच्यासारखं थोडंसं सनकी, पण तितकंच गोड. ते गालात हसले आणि तिने फाईल बंद केली. आता पटापटा काम करायला हवं. आज रात्री तो मला प्रपोज करेल का? या विचाराने देवयानीच्या हृदयाचे ठोके वाढले. पोटात फुलपाखरांचा धुमाकूळ माजला. अरे तू थोडं कमी उड रे बाबा, आणि तुम्ही थोडं कमी नाचा. इथे मलाच काही सुचत नाहीये. ते हृदयावर आणि पोटावर हात ठेवून बोलले. रात्री काय घालू? त्याला काय आवडतं? कशी असेल डेट? आणि कुठे घेऊन जाईल? नक्कीच कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल, म्हणजे त्याला दर्जा जपला पाहिजे. अरे देवा, आपण शोभू का त्याला? देवयानीला आता भरपूर टेन्शन आलं. त्यापेक्षा त्याला नाही म्हणून टाकूया का? पण त्याने आधीच्यासारखं सांगितलं आहे. देवयानी डोक्याला हात लावून बसली. टेन्शनमुळे आता तिचं कामातही लक्ष लागत नव्हतं. तिला आज पहिल्यांदा कोणीतरी डेटसाठी बोलावलं होतं आणि तेही कार्तिकने. त्यामुळे तिला घाबरल्यासारखं वाटत होतं. पण नेमकं डेटमध्ये काय होतं हे तिला माहिती नव्हतं. तिने फोन काढून त्यावर गुगल उघडलं आणि डेट म्हणजे काय असं शोधलं. तिथलं वेगवेगळं वाचून तिला जास्तच टेन्शन आलं, कारण कोणी काहीही लिहिलं होतं. काहींनी तर केस लिहिलं होतं. ते वाचून तिचा घसा सुकला. जसजशी संध्याकाळ होत होती तशी ती जास्तच अस्वस्थ होत होती. 6 वाजले तरी ती जागेवरून उठली नाही. शेवटी तिचा फोन वाजला. तिने स्क्रीन पाहिली. सोल कॉलिंग. तिथे तिच्या हृदयाचा ठोका क्षणभर चुकला. ती 3 ताड उडाली. तिने लगेच फोन उचलला. हॅलो, ती म्हणाली. घरी जा आणि तयार हो, मी तुला घ्यायला येतो. त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. तिला आता जास्तच घाबरल्यासारखं वाटू लागलं. ती तशीच उठली आणि घरी आली. आज रोहिणी आणि शिव कुठेतरी फिरायला गेले होते, त्यावर तिला रोहिणीचं टेन्शन नव्हतं. खोलीत आल्यावर आता काय घालायचं ते तिला सुचत नव्हतं. ती उगीच खोलीत इकडून तिकडे एरझऱ्या घालू लागली. तेवढ्यात तिचं लक्ष बेडवर गेलं. तिथे एक मोठा बॉक्स होता आणि त्यावर काहीतरी लिहिलं होतं. तिने पुढे जाऊन पाहिलं. देवयानी, हे घाल. देवयानीने गोंधळून बॉक्स उघडला तर त्यात एक साधा पण सुंदर असा अनारकली ड्रेस होता. देवयानीला तर तो फार आवडला. तिने लगेच तो पिस्ता कलरचा अनारकली ड्रेस घातला. केस तसेच मोकळे सोडून हलकासा मेकअप केला. मग तिने आरशात पाहिलं. ती सुंदर दिसत होती, पण काहीतरी कमी वाटत होतं. तिने लगेच पर्समधून लाल रंगाची टिकली काढली आणि 2 भुवयाच्या मधोमध लावली. आता ती एखाद्या साऊथ हिरोईनलाही मागे पाडेल इतकी सुंदर आणि सोज्वळ दिसत होती. पण कार्तिकला आपण शोभणार नाही हे अजूनही तिला वाटत होतं. क्षणभर हे सगळं काढून टाकून झोपून जावं असं तिला वाटलं.
तेवढ्यात फोनवर मेसेज आला. तिने पाहिलं. त्याने बाहेर बोलवलं होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पर्स घेऊन बाहेर पडली. बाहेर कार्तिक गाडीमध्ये तिची वाट बघत होता. गाडी जसजशी जवळ येऊ लागली तसतशी तिची चलबिचल वाढली. बस. तो दरवाजा उघडून बोलला. ती लगेच त्याच्या शेजारी जाऊन बसली. आज हृदय 100पेक्षा जास्त वेगाने धावते की काय असं तिला वाटत होतं. पण तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता लपत नव्हती. देवयानी, शांत हो, एवढी का घाबरतेस? त्याने तिची चिलबिचल बघून विचारलं. नाही, मी ठीक आहे, ती कशीबशी बोलली. काळजी करू नकोस, मी तुला खाणार नाही. ही फक्त डेट आहे, तो गालात हसत बोलला. देवयानीने जबरदस्ती हसू दिलं. थोड्याच वेळात त्यांची गाडी शहराच्या बाहेर एका शांत रेस्टॉरंट समोर येऊन थांबली. तिथल्या वेटरने लगेच पुढे येऊन दरवाजा उघडला आणि दोघांना आतमध्ये घेतलं. आतमध्ये गेल्यावर वेटरने त्यांना वर नेलं. तिथला पूर्ण भाग गुलाबांच्या फुलांनी सजवला होता. तिथे बरीच जोडपी काही अंतरावर गोलाकार टेबलांवर बसली होती. त्या लोकांना पाहून देवयानीला थोडं बरं वाटलं. नाहीतर हा कुठे एकांतात निघतो की काय असं तिला वाटत होतं. देवयानी, बस. कार्तिकने तिच्यासाठी खुर्ची मागे घेतली आणि बसण्याचा इशारा केला. तिचे डोळे थोडे विस्पारले कारण त्याने तिच्यासाठी खुर्ची मागे घेतली होती. ती त्यावर बसली. तोही तिच्यासमोर बसला. मला वाटतं आता तुला आरामदायक वाटत असेल. इथे बाकीची लोक पण आहेत, तो हसत बोलला. म्हणजे तिला आरामदायक वाटावं म्हणून त्याने तिला इथे आणलं होतं. तिला मनोमन आनंद झाला. तुला काय खायचं आहे? भारतीय, महाराष्ट्रीयन सगळं मिळेल, तो मेनू कार्ड देत बोलला. तिने त्यातून साधा पदार्थ ऑर्डर केला आणि आता तिथे फक्त मंद मंद संगीताचा आवाज येत होता. देवयानी उगीच आजूबाजूला बघत होती. तिथलं वातावरण खूप सुंदर होतं, अगदी सभ्य आणि शांत. देवयानी त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने त्याचा हात पुढे केला आणि तिचा हात हातात घेतला. तशी नकळत ती शहारून गेली. त्या दिवशी गावाकडे खूप काही बोलायचं होतं पण नाही बोलता आलं. सो आज मी ही डेट अरेंज केली, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. ती मात्र लाजेने त्याच्या डोळ्यात बघण्याचं टाळत होती. देवयानी, मला जास्त व्यक्त होता येत नाही पण माझ्या मनात तुझ्याबद्दल खास भावना आहेत. तू सतत सोबत असावी असं वाटतं. मी स्वतःपेक्षा जास्त तुझी काळजी करतो का ते मला माहीत नाही, पण हो, मला तुझ्याबद्दल खरंच काहीतरी वेगळं वाटतं. जेव्हा जेव्हा तू जवळ नसतेस तेव्हा मी अस्वस्थ होतो. मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही. तो तिच्या बोटांसोबत खेळत मनापासून बोलत होता आणि त्याचे शब्द ऐकून तिचं मन भरून येत होतं. हे तुझ्यासाठी. त्याने टेबलवर ठेवलेलं एक गिफ्ट बॉक्स उघडलं आणि तिच्यासमोर धरलं. त्यात एक डायमंड रिंग होती, खूप नाजूक आणि सुंदर. ती पाहून तिला फारच आनंद झाला. आता तिचे डोळे भरून आले. पण देवयानी, तू माझी गर्लफ्रेंड होशील का? त्याने विचारलं आणि ती शॉक झाली. गर्लफ्रेंड? असं कोण विचारतं? कॉलेज स्टुडंट आहोत का आम्ही? तिला तर मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा तू माझ्याशी लग्न करशील का हे अपेक्षित होतं, पण हा तर काहीतरी वेगळंच विचारत होता. तिच्या मनात एकदम कोणीतरी काचने खुपसल्यासारखं वाटलं. तिने त्याच्या हातातून आपला हात मागे घेतला. त्याने थोडं चमकून तिच्याकडे पाहिलं. ती काही बोलणार नव्हती. तोच त्याचा फोन वाजला. त्याने तो बंद केला आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं. सर, ती काही बोलणार तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. कार्तिक वैतागला आणि रागात तो फोन कट करणार तेवढ्यात, सर कृपया फोन उचला, मी इथेच आहे, ती पटकन बोलली. तिच्याकडे बघून तो थोडा शांत झाला आणि त्याने फोन उचलला. तो बाजूला जाऊन बोलू लागला. तेवढ्यात एक सुस्कारा सोडला आणि डोळे मिटले. देवयानी, तू माझी गर्लफ्रेंड होशील का? त्याचा पुन्हा आवाज आला. तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे आशेने बघत होता. सॉरी सर, पण मी तर लग्नाची अपेक्षा केली होती. तुम्ही मला लग्नासाठी विचारायला हवं होतं, पण कोणाची गर्लफ्रेंड बनून राहण्यात काहीही रस नाही मला, ती बोलली आणि त्याने रागात टेबलवरच्या सगळ्या वस्तू फेकून दिल्या. देवयानी घाबरून उठून उभी राहिली. मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली? तो जोरात ओरडला आणि त्याने आता टेबलही फेकून दिला. तिथला स्टाफ आणि आसपासचे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. देवयानीला आता रडू येऊ लागलं आणि तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. तशी ती भानावर आली. तिने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर कार्तिक फोन टेबलवर ठेवून बसला होता आणि त्याच्या शेजारी वेटर त्याच्या हातातून खाली पडलेला एक पेला उचलत होता. म्हणजे हे स्वप्न होतं. देवयानीने मनातच सुस्कारा सोडला. देवयानी, काय झालं? तुला घाम का आला आहे? त्याने तिच्या कपाळावरचा घाम पाहून विचारलं. घाबरल्यामुळे तिला एसीमध्ये सुद्धा घाम आला होता. ती हात कपाळाला लावत बोलली. तेवढ्यात त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला. थांब, तो बोलला आणि टिश्यू पेपरने तो स्वतः तिच्या कपाळावरचा घाम हळूवार टिपू लागला. ती शांतपणे फक्त त्याला बघत होती.
आताचा कार्तिक आणि स्वप्नातला कार्तिक जमीन आसमानचा फरक होता. पण हो, त्याचा राग खरंच तसाच होता. तरीही आपण या माणसाच्या प्रेमात पडलो याचंच तिला आश्चर्य वाटलं. पण तो तिची जशी काळजी करत होता तशी काळजी आजपर्यंत कोणीच केली नव्हती. लहानपणी तिला तिचे बाबा असंच काळजी घेताना थोडेफार आठवायचे. कदाचित म्हणूनच ती त्याच्या प्रेमात पडली होती. सर, मी वॉशरूममधून आले, ती बोलली आणि लगेच उठून वॉशरूमकडे गेली. ती थोडी फ्रेश झाली. आरशात पाहताना आता कार्तिकशी कसं आणि काय बोलायचं हाच विचार तिच्या मनात सुरू होता. त्याला नाराज करून जाणं तिला शक्य वाटत नव्हतं. शेवटी वैतागून ती बाहेर आली. तर एक तरुण जोडपं एकमेकांना, कदाचित तो भाग रिकामा होता म्हणून ते लोक तिथे थांबले असावेत. त्यातली मुलगी एकदम साधी वाटत होती. ती त्यांना ओलांडून जाणार तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष तिच्याकडे गेलं. तसं त्या मुलीने त्या मुलाला बाजूला होण्याचा इशारा केला. सॉरी, देवयानी त्या दोघांना बोलली. सॉरी, ती मुलगीही म्हणाली. तुम्ही सुरू ठेवा, देवयानी त्या दोघांना बोलली. पण तिला पाहून त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. एकदम भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली होती. देवयानीला गोड आश्चर्य वाटलं, पण तिने दुर्लक्ष केल्यानं ती बाहेर आली. बाहेर टेबलवर जेवण आलेलं होतं आणि कार्तिक तिची वाट बघत होता. ती येऊन त्याच्यासमोर बसली. सर, तुम्ही सुरू करा, ती त्याच्याकडे बघून हसत बोलली. पण त्याचं लक्ष तिच्या मागे होतं. चेहऱ्यावर थोडे गोंधळलेले गंभीर भाव होते. तिने पण मागे वळून पाहिलं तर मगाचा तो मुलगा आणि मुलगी दोघं पळतच तेथून बाहेर जात होते. सर, ते देवयानी काही बोलणार तेवढ्यात देवयानी गाडीत जाऊन बस पटकन. कार्तिकचा आवाज आला आणि तिला काही समजायच्या आत तो तेथून खाली पळाला. देवयानी जबरदस्त शॉक झाली. ती तशीच त्याच्या मागे खाली पळाली. पण तोपर्यंत कार्तिक हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडला होता. ते जेव्हा बाहेर आली तेव्हा कार्तिकने एका बाईकला लाथ मारून खाली पाडलं होतं आणि त्या मुलाच्या शर्टला पकडून तो त्याला काहीतरी विचारत होता. त्याच्यासोबत असणारी मुलगी कदाचित पळाली होती. देवयानी घाबरून त्यांच्या थोडं जवळ गेली. देवयानी, गाडीत बस. कार्तिक देवयानीकडे बघून बोलला. देवयानी पळत जाऊन कारमध्ये पुढच्या सीटवर जाऊन बसली. तेवढ्यात मागचा दरवाजा उघडला गेला आणि त्यात कार्तिकने त्या मुलाला आतमध्ये अक्षरशः ढकलून दिलं. हरामखोर, सांग तुझा बॉस कोण आहे? कार्तिक आतमध्ये त्याचं तोंड कारला रगडत विचारत होता. देवयानीच्या भीतीमुळे वाचच बंद झाली होती. सर, मी ओळखत नाही तुम्हाला, तो मुलगा वेदनेने बोलत होता. कार्तिकने त्याला 2-3 कानाखाली मारल्या. पण मी ओळखतो. तूच या मुलीला त्या दिवशी ड्रग्ज दिलं होतं आणि हॉटेलमध्ये माझ्या पार्टीत विषसुद्धा तूच घातलं होतंस. माझ्याकडे CCTV फुटेज आहे. लवकर सांग, कोणाच्या सांगण्यावरून हे केलं? कार्तिकने त्याची मान एका हातात पकडत विचारलं. मला नाही माहीत, तो मुलगा त्याही अवस्थेत तेच बोलला. मग मात्र कार्तिकने एका हाताने त्याला तसंच पकडून दुसऱ्या हाताने कारच्या सीटमध्ये लपवलेली छोटी बंदूक काढली आणि त्याच्या डोक्यावर रोखून धरली. ते बघून देवयानी आता थरथर कापू लागले. तिने आयुष्यात कधीच बंदूक पाहिली नव्हती आणि आज कार्तिक रागात होता म्हणजे तो खरंच. या विचाराने देवयानीचे डोळे पाण्याने भरले. त्याला सोडा कृपया, ते रडक्या आवाजात मागे बघून त्याला बोलले. देवयानी, यानेच तुला ड्रग्ज दिलं होतं. तुला याची दया कशी काय येऊ शकते? कार्तिक रागात ओरडला. तुम्ही कृपयाला पोलिसांना द्या, कृपया. देवयानी आता हात जोडून बोलले आणि कार्तिकने वैतागून फोन काढला. कार्तिकने पोलिसांना कळवलं आणि फोन कट केला. त्याने अजूनही त्या मुलाच्या डोक्याला बंदूक लावली होती, त्यामुळे तो मुलगा भीतीने थरथर कापत होता. कार्तिकने समोर देवयानीकडे पाहिलं तर तिचे पण डोळे भीतीने गच्च भरले होते आणि त्या डोळ्यातून वाहिलेलं पाणी गालावर दिसत होतं. तिला तसं पाहून तो थोडा शांत झाला. देवयानी, शांत हो, तो तिला धीर देत बोला. पण तिची नजर मात्र त्याच्या हातातल्या बंदुकीकडे होती. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि बंदूक बंद करून पुन्हा सीट खाली ठेवली. आता आनंद झाला. त्याने थोडं वैतागून विचारलं. तिने भेदरलेल्या नजरेने मान वर खाली हलवली. आता शांत हो, तुला पाणी हवे का? त्याने तिला विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली. अरे देवा, देवयानी, तो काही प्राणी नाहीच. बोलतो बोलला. नको, ती कशीबशी बोलली. छान, आता पुढे बघ, तो बोलला. तशी ती समोर बघू लागली. कार्तिकने आता त्या मुलाकडे पाहिलं. बंदूक ठेवल्यामुळे आता तो मुलगा जोरजोरात श्वास घेत होता. कदाचित आता तो थोडा शांत झाला होता. तुझा बॉस कोण आहे? कार्तिकने आता शांतपणे त्या मुलाला विचारलं. पण तो मुलगा गप्प होता. हे बघ, तू हिला ओळखतोस ना? त्या दिवशी तू हिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं होतं, आठवतंय ना? कार्तिकने विचारलं. मी माझा वकील आला की बोलेन, तो मुलगा आता अडखळत बोलला. कार्तिकने डोळे मिटून केसातून हात फिरवला. त्याला त्या मुलाचा जबरदस्त राग येत होता. पण समोर देवयानी होती आणि सध्या ती जास्तच घाबरली होती, त्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं. देवयानी
त्याने शक्य तितक्या प्रेमळ आवाजात हाक मारली. देवयानी अंगठा गिळत त्याच्याकडे पाहिलं. आपण बिल भरला नाही, तू जाऊन भर, तो बोलला आणि तिच्यासमोर कार्ड धरलं. माझ्याकडे पैसे आहेत, मी भरते, देवयानी घाम पुसत बोलली. हे घे, फक्त स्वाईप कर. त्याच्या शब्दात एक प्रकारची जरब होती. देवयानी लगेच त्याच्या हातातून कार्ड घेतला आणि गाडीतून बाहेर पडणार तोच तिने मागे वळून कार्तिककडे पाहिलं. तुम्ही याला मारणार नाही ना, तिने केविलवाणी नजरेने विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. मग ती गाडीतून बाहेर पडली. कार्ड घेताना सुद्धा तिचा हात थरथर कापत होता हे त्याने पाहिलं होतं. ती हॉटेलच्या आतमध्ये जाईपर्यंत तो खिडकीतून तिला बघत होता. ती दिसेनाशी होताच आता त्याने त्या मुलाकडे पाहिलं. त्या मुलाची आता चुळबुळ सुरू झाली होती. तू मला काहीच सांगणार नाहीस? फाईन. कार्तिक रागात त्याच्याकडे बघत बोलला आणि हाताची मूठ करून त्याने त्या मुलाच्या गालावर जोरदार पंच मारला. तसं क्षणभर त्या मुलाच्या भोळ आल्यासारखं झालं आणि आता त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येणार तेवढ्यात कार्तिकने दुसऱ्या हाताने त्याचं तोंड दाबून धरलं. बाहेर आलं रक्त तसंच आतमध्ये ढकल. माझ्या गर्लफ्रेंडला कळलं नाही पाहिजे की मी तुला मारलंय. तसं झालं तर तुला जिवंत काढेन. कार्तिक त्याच्या भीतीने भरलेल्या डोळ्यात बघत बोलला. तो मुलगा आता जास्तच घाबरला होता. आता सांग, बोल, नाही तर तुला पंचेस बॅग बनवून टाकेन. कार्तिक रागात बोलला. मला तो माणूस माहीत नाही, फक्त चेहरा ओळखतो, तो मुलगा अडखळत बोलला. तोंडावर पंच मारल्यामुळे त्याला बोलायलाही अडचण येत होती. कार्तिक काही बोलला तेवढ्यात त्याला देवयानी हॉटेलमधून गडबडीत बाहेर पडताना दिसले. तसं त्याने पटकन पुढे येऊन टिश्यू पेपर घेतला आणि त्या मुलाकडे फेकला. तोंड पुस पटकन, तो बाहेर नजर टाकत बोलला. त्या मुलाने रक्ताने माखलेले ओठ पुसून घेतले. इकडे देवयानी गडबडीत जवळजवळ पळतच गाडीकडे आली, कारण तिला भीती वाटत होती की कार्तिक काहीतरी करेल. तिने दरवाजा उघडून मागे पाहिले तर कार्तिक आणि तो मुलगा दोघेही व्यवस्थित बसले होते. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि गाडीत बसून धावपळीमुळे आलेला घाम पुसू लागली. थोड्याच वेळात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि त्यांनी त्या मुलाला स्वतःच्या ताब्यात घेतलं. देवयानी एक सुटकेचा निश्वास टाकला. तिने बाहेर पाहिलं. कार्तिक पोलिसांसोबत काहीतरी बोलत होता. काय बोलत होता ते तिला कळलं नाही, पण तो त्यांना त्या मुलाला लवकरात लवकर बोलतं करायला सांगत होता हे त्याच्या हावभावावरून कळत होतं. पोलीस जाताच कार्तिक गाडीमध्ये येऊन बसला. सीट बेल्ट, तो बोलला. तसे त्याने गडबडून सीट बेल्ट बांधला. तिच्या मनात अजूनही भीती होती, जी कमी होत नव्हती. लवकरात लवकर घरी जाऊन झोपावं एवढंच तिला वाटत होतं. पण काही अंतर गेल्यावर गाडी थांबली. तसं तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. एक ढाबा दिसत होता. तिने थोडं चमकून त्याच्याकडे पाहिलं. तुला भूक लागली असेल ना, चल खाऊया, तो सीट बेल्ट काढत बोलला. नाही, मला भूक नाही, ती बोलली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्ण पडला. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिचा हात हातात घेतला. तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. देवयानी, मला खरंच माफ कर, आज असं काही होईल हे मला खरंच माहिती नव्हतं, कृपया आरामात राहा, तो बोलला. सर, खरंच मला भूक नाही आणि तसंही आता खूप रात्र झाली आहे, ती त्याच्या हातातून हात काढून घेत बोलली. ठीक आहे, थांब, तो बोलला आणि बाहेर पडला. तो जाताच देवयानी डोक्याला हात लावून बसली. कार्तिकचं मागाचं रूप पाहून ती खूप घाबरली होती आणि ती भीती अजूनही जात नव्हती. थोड्याच वेळात तो कारमध्ये बसला. त्याने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या हातात बॅग होती. त्याने ती मागे ठेवली आणि कार सुरू केली. पण आता कार कुठल्या तरी वेगळ्या मार्गावर चालत होती. आसपासच्या दिव्यांऐवजी अंधारातली झाडं दिसू लागली होती. देवयानी जास्तच घाबरली. आपण कुठे चाललो आहोत, तिने गोंधळून विचारलं. कळेल तुला, आणि आणखीन एक गोष्ट, तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस, तो थोडा हसत बोलला. तिने जबरदस्ती हसू दिला आणि समोर पाहिलं. कुठल्या तरी टेकडीवर गाडी चढत असल्याचा भास होत होता. का कोणास ठाऊक, पण तिला भीती वाटत होती, कारण रात्र झाली होती आणि आता पूर्ण परिसर सुनसान होता. देवयानी त्याच्या हाकेने ती भानावर आली. तो सीट बेल्ट काढत होता. तिने पण तिचा सीट बेल्ट काढला आणि समोर पाहिलं. गाडीच्या लाईटमध्ये टेकडीचा सपाट भाग दिसत होता. देवयानी तो मागाशी आणलेली बॅग घेऊन बोलत उतरत होता. ती भीतीचा एक आवंढा गिळत बाहेर पडली. बाहेरच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तिने अंग चोरून घेतलं. आता तिने समोर पाहिलं. समोर एक भलं मोठं झाड होतं. अगदी टेकडीचा शेवट होता तिथेच. कार्तिकने तिचा हात पकडला आणि तिला त्या झाडाच्या बाजूने बांधलेल्या कट्ट्यावर घेऊन गेला. पण पुढे जाताच देवयानी दचकून मागे झाली. ओ, मला भीती वाटते, देवयानी घाबरून बोलली, कारण तिथून खोल दरी दिसत होती. खालचे फक्त दिवे आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे चमकत होते. काळजी करू नकोस, मी आहे ना, तो तिचा हात घट्ट धरत म्हणाला.
आणि ती तिच्याही नकळत त्याच्या शेजारी जाऊन बसली. आता समोर त्यांना टेकडीच्या खालच्या भागातल्या गावांचे टिमटिमणारे दिवे दिसत होते, तर वरती आकाशात चंद्र आणि तारे दिसत होते. अगदी वेगळंच जग भासत होतं. तिथे वारा भरपूर होता, त्यामुळे तिचे केस भुरभुरत होते. तिने हाताची घडी घालून शरीरात उभारण्याचा प्रयत्न केला, तेवढ्या तिच्या खांद्यावर काहीतरी उबदार पडलं. तिने चमकून तिच्या खांद्याकडे पाहिलं तर तो तिच्या वर त्याचं जाकीट घालत होता. सर नको, तुम्हाला थंडी लागेल, ती बोलली. पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. उलट तिला जॉकेट घालण्याचा इशारा केला. ते मग ते जॉकेट अंगात घातलं. त्या जॉकेटच्या उभेमध्ये तिला त्याच्या मिठीत असण्याचा भास झाला आणि गोड शिरशिरी तिच्या शरीरातून वाहिली. खा. तो तिच्यासमोर एक बॉक्स धरत बोलला. त्यात बिर्याणी होती, म्हणजे मगाशी तो धाब्यातून बिर्याणी घेऊन आला होता. तिने चमचा घेतला आणि खायला सुरुवात केली, कारण बिर्याणीच्या वासाने तिला खरंच भूक लागल्याचं जाणवत होतं. सर तुम्ही, तिने त्याला विचारलं. त्याने दुसरा बॉक्स उघडला आणि त्यातून खाऊ लागला. ती खाता खाता वरच्या ताऱ्यांकडे एकटक बघत होती. आज तिला आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र वाटत होती, कारण असं कधीच तिच्या आयुष्यात घडलं नव्हतं. तुला तारे आवडतात का, त्याने तिला विचारलं. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. हो, लहानपणापासूनच त्यांचं खूप अट्रॅक्शन आहे, पण आज पहिल्यांदा त्यांना इतकं निरखून आणि निवांत बघते, ती समाधानाने बोलली. तिथलं वातावरण आणि ते मनमोहक दृश्य पाहून ती थोड्या वेळापूर्वी जे काही झालं ते सगळं विसरून गेली होती. देवीने, ताऱ्यांमध्ये काय दिसतं तुला, त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं, कारण त्याला तिचे डोळे आणि तिचा चेहरा त्या चंद्रानं ताऱ्यांपेक्षा जास्त मोहक वाटत होता. आणि वाऱ्यावर उडणाऱ्या तिच्या केसांच्या बटा तर अप्रतिम दिसत होत्या. माझे आई बाबा, ती बोलली आणि तिचे डोळे किंचित पाणावले. कार्तिक एकटक तिच्याकडे बघत होता. ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती त्याच्याशी मन मोकळेपणाने न गडबडता तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलत होती. आज त्याला ती अगदी वेगळी भासत होती. नेहमी घाबरून गोंधळून काहीतरी गडबड करणारी ती आज एकदम शांत आणि सिरियस वाटत होती. तो तिच्या सौंदर्यात, तिच्या आवाजात आणि तिच्या सहवासात पूर्ण मंत्रमुग्ध झालेला. अंकल लहानपणी सांगायचे की आईबाबा वरती जाऊन तारे बनलेत आणि ते मला आणि रामला तेथून कायम बघतात. ती थोडं भावनिक होत बोलली. बोलताना तिच्या आवाजातला ओलसरपणा स्पष्ट जाणवत होता. काय झालेलं त्यांना, त्याने विचारलं. माहीत नाही, अचानक गेले. मी लहान होते. आता तिचा आवाज जास्तच कातर झाला. त्याला तिचं बोलणं ऐकून वाईट वाटले. खरंच आईवडील नसताना कसं सांभाळलं असेल स्वतःला, तेही इतक्या लहान वयात. तुम्हा दोघांना कोणी सांभाळलं, त्याने विचारलं. आई बाबा गेले आणि रामला वेड्याचा झटका आला, ती बोलली आणि तिने कार्तिककडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. अंकलने त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मी पण त्याच्यासाठी त्याच हॉस्पिटलमध्ये राहिले 2 वर्ष. देवाने शेवटचं वाक्य एकदम हळू बोलली आणि कार्तिकच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला वाटलं हे ऐकून कार्तिक काय प्रतिक्रिया देईल. तिलाही माहीत नव्हतं, पण कार्तिकच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. तो अजूनही शांत होता आणि त्याला शांत पाहून ती मात्र चकित झाली. तुम्हाला काय वाटलं नाही, मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होते, ती हळू आवाजात बोलली. मला माहिती होतं. तो रिकामा बॉक्स बंद करून बाजूला ठेवत बोलला आणि तिच्या डोळ्यातून आता अश्रू येऊ लागले. पण तिने ते लगेच पुसून टाकले आणि मान खाली घातली. शांत हो देवानी, मान खाली घालण्यासारखं काहीच नाही. जे काही केलंस ते फक्त तुझ्या भावासाठी केलं. समाजाने त्यावेळी तुला वेडं ठरवलं असेल, पण माझ्यासाठी तू कधीच वेडी नव्हतीस. तो तिच्या डोळ्यातलं पाणी एका बोटाने पुसत बोलला. धन्यवाद. ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले हे ऐकून सगळे दूर पळतात. ती कसं तरी हसण्याचा प्रयत्न करत बोलली. मग तर तेच वेडे आहेत, तोही हसत बोलला. तिने पुन्हा खायला सुरुवात केली. खाता खाता तिने त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच बघत होता. थोडासा भात तिच्या ओठांच्या खाली लागला होता. तो गारात हसला आणि थोडा पुढे झोकला. तशी ती दचकून मागे झाली. 1 मिनिट, तो बोलला आणि हात पुढे करून तिच्या ओठांचा खालचा भाग बोटाने पुसू लागला. ती स्तब्ध झाली. नकळत शरीरावरचे सगळे केस ताठ झाले. रात्रीच्या वेळाच्या सुनसान जागेत थंड गार वारा आणि त्यात त्याच्या बोटांचा गरम स्पर्श, तेही तिच्या नाजूक ओठांना जणू 440 व्होल्टचा करंट तिच्या शरीरात सळसळला. तो मात्र अजूनही तिचा ओठ साफ करत होता. मधूनच त्याने तिच्याकडे पाहिलं आणि आता तो तिच्या डोळ्यात हरवला. मनात काहीतरी होत होतं, पण त्याचा पूर्ण ताबा होता. त्याने तिच्या ओठांकडे पाहिलं. ते साफ झाले होते. तुझ्याजवळ येऊ लागलो तेव्हा माझे सगळे भ्रम तुटू लागले. तशी ती भानावर आली. ती लगेच दचकून मागे झाली. तिच्या गालावर गुलाबी लाली पसरली होती. ते पाहून तो जास्तच हसला. ती मात्र आता अवघडून बसली होती. पोटात त्याच्या पाळीव फुलपाखरांनी अगदी हल्ला केला होता. कोणीतरी उंचावर जोर जोरात फेकत असल्यासारखं वाटत होतं.
तिने श्वास नियंत्रित करत पोटावर हात ठेवला. कृपया फुलपाखरांनो, जा तुम्ही. त्याचे पाळलेले आहात ना, त्यांच्याकडे पळा कृपया, ती मनातच बोलली. देवयानी, तुझं ध्येय काय आहे, म्हणजे पुढे काय योजना केली आहेस? त्याने तिला पुन्हा आरामदायक वाटावं म्हणून वेगळा विषय काढला. तिने एक दीर्घ श्वास सोडला. तिला त्याच्याकडून एवढं बोलणं अपेक्षित नव्हतं आणि खरंच आजपर्यंत तो एवढं जास्त वैयक्तिक कोणाशीच बोलला नव्हता. ऐकून तर कोणाचंही घेतलं नव्हतं, पण तिच्याबाबत मात्र सगळं पहिल्यांदा होत होतं. त्याला तिचं बोलणं ऐकत राहावं असं वाटत होतं. ही रात्र संपूच नये आणि तिच्या सहवासात असं आयुष्यभर राहावं असं त्याच्या मनाला वाटत होतं. सगळ्यात पहिलं तर मला रामला माझ्यासोबत राहायला आणायचं आहे. त्याला ठीक करायचं आहे. त्याच्या आयुष्यातले 18 वर्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आता बाहेरच्या जगात त्याला जगण्यासाठी खूप कष्ट पडतील. त्यासाठी मला त्याला स्वतंत्र करायचं आहे. ती पुन्हा ताऱ्यांकडे बघत बोलली. काळजी करू नकोस, तो ठीक होईल. आपण त्याला ठीक करू. तो तिचा हात हातात घेत बोलला आणि तिचं हृदय भरून आलं, कारण आज तिच्यासोबत कोणीतरी होतं. किमान तो शब्दांनी तरी बोलत होता की आपण ठीक करू. त्याचे ते शब्द तिच्या आत्तापर्यंतच्या दुःखावर जणू हळूवार फुंकर मारून गेले. पटकन त्याच्या मिठी जाऊन खूप रडावं, मनावर ओझं उतरून टाकावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला सावरलं. तुमचं काय ध्येय आहे, तिने त्याला विचारलं. आता त्याच्या चेहऱ्यावर थोडे गंभीर भाव जाणवले. त्याच्या आयुष्यात सगळंच तर आहे, मग ध्येय काय असणार? आपण पण मूर्खासारखे प्रश्न विचारतो. देवयानीने मनातच स्वतःच्या डोक्यावर टपले मारले आणि समोरच्या काळोखात बघू लागले. त्याच्या हातातला हात आता गरम झाला होता, तरीही त्याने सोडला नव्हता. दोघंही हातात हात गुंफून समोर बघत होते. ती तर आज वेगळाच विश्वास होती, तिच्या कार्तिकच्या विश्वास. तेवढ्यात त्याचा आवाज कानावर पडला. माझ्या आजोबांचं गाव पुण्याच्या आसपास आहे. अगदी गावठी भाग आहे. फार्मिंग हा मेन बिझनेस आहे. तिथं 4-5 गावात मिळून 400 एकर जमीन आहे, जी सध्या ओसाड पडलेली आहे, कारण तिच्यावर केस सुरू आहे. गेले 15 वर्ष माझे आजोबा त्या जमिनीसाठी केस लढत होते. 2 वर्षापूर्वी ते कोमात गेले आणि तेव्हापासून मी ती केस लढतोय. मला ती केस जिंकायची आहे, अगदी कोणत्याही किमतीवर. मला ती जमीन पाहिजे, कार्तिक निर्विकारपणे बोलला. आणि देवयानी गोंधळून गेली, कारण कार्तिकजवळ कशाचीच कमी नव्हती. सगळं व्यवस्थित स्थिर स्थावर होतं. पैसा तर मोजता येणार नाही इतका होता. मग गावातल्या जमिनीसाठी इतका हट्टीपणा कशासाठी? आणि ती जमीन कोणाची होती आणि आता कोणी घेतली होती? तिच्या मनात प्रश्न घेर करू लागले. काही खास आहे का ते जमिनीमध्ये? देवयानीने उत्तराची अपेक्षा न ठेवता प्रश्न केला, कारण कार्तिक कायम अर्धवट सांगायचा. हा तिचा स्वतःचा अनुभव होता. माझ्या आजोबांच्या मित्राची ती जमीन होती. कधी काळी त्यांचं घराणं तिथलं संस्थान होती. त्यावेळी त्यांनी ती जमीन तिथल्या लोकांना शेतीसाठी दिली होती, पण आजोबांचे मित्र वारले आणि मग त्यांच्या चुलत भावाने तिथल्या लोकांना फसवून त्या जमिनीवर हक्क दाखवला. पण आजोबांनी मरताना त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की ते तिथल्या लोकांना नक्कीच त्यांचा हक्क देतील, आणि म्हणून आजोबा त्या जमिनीसाठी लढत होते. आता त्यांच्यासाठी मी लढतोय. कार्तिक सुस्कारा सोडत बोलला. का कोणास ठाऊक, पण देवयानीला त्याच्या या ध्येयासाठी अभिमान वाटला. तुझं झालं, त्याने विचारलं. हो, ती रिकामा बॉक्स बंद करत बोलली. जाऊया का, त्याने विचारलं. मनात मात्र त्याला तेथून कुठे जायची इच्छा नव्हती, पण हळूहळू थंडी वाढत होती आणि थंडीमुळे गुलाबी झालेली तिच्या हातांची त्वचा लगेच कळून येत होती. हो, ती बोलली. आणि 1 मिनिट, तो बोलला आणि कट्ट्यावरून खाली उतरला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो काहीच बोलला नाही आणि सरळ खाली झुकला. ती एकदम शॉक झाली. ती काय बोलणार तेवढ्यात तिला तिच्या पायाच्या तळव्याला त्याच्या गरम हातांचा स्पर्श जाणवला आणि पायावर काहीतरी थंडगार वस्तू जाणवली. तिने खाली पाहिलं आणि आता मात्र ती पूर्णपणे स्तब्ध झाली. बाहेरचा वारा, शेजारचा अंधार, वरती चमचमणारे तारे, सगळं जणू गायब झालं होतं, कारण कार्तिक गुडघ्यावर बसून तिच्या पायात पैंजण घालत होता. गाडीच्या लाईटमध्ये तिच्या पायात चमचमणारं पैंजण जबरदस्त सुंदर दिसत होतं. पण सध्या देवयानी निशब्द झाली होती. ती पूर्णपणे स्तब्ध होऊन विस्पारलेल्या डोळ्यांनी खाली बघत होती. तिला दिसत होता तो फक्त तिचा पाय, तोही त्याच्या हातात, आणि त्यावर तो घालत असलेले सुंदर पैंजण. एक परिपूर्ण डेट. पैंजण घालून झाल्यावर तो हात झटकत उठला. चला जाऊया, त्याने तिच्यासाठी हात पुढे केला. पण ती तिथे होती कुठे? ती तर कधीच फुलपाखरू बनून आकाशात उडत होती. आज तरी जमिनीवर येणं अशक्य होतं. देवयानी त्याने थोडं मोठ्याने हाक मारली. तिने त्याच्याच नशेत त्याच्याकडे पाहिलं. त्याने हात पुढे केलेला. तिने एखाद्या यंत्राप्रमाणे त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली.
कार्तिकने दोन्ही बॉक्स गाडीत टाकले आणि मग त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. थोड्या वेळाने देवेने थोडी थोडी शुद्धीवर येऊ लागली. थोड्या वेळापूर्वी जे झालं ते तिच्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य होतं. कारण कार्तिक पाटील तिच्या पायात पैंजण घालत होता, तेही गुडघ्यावर बसून. अजूनही त्याच्या हातांचा स्पर्श तिला पायांजवळ जाणवत होता आणि तो आठवून नकळत तिचे डोळे बंद होत होते. अंगावर काटा येत होता. अगदी कुठल्या तरी सुंदर स्वप्नात असल्याचा भास होत होता. तिने डोळे उघडून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि ड्राईव्ह करणाऱ्या कार्तिककडे पाहिले. तो शांतपणे ड्राईव्ह करत होता. आज त्याची खूप वेगवेगळी रूपे तिला अनुभवली होती. आज तिच्याशी एकदम सगळे बोलणारा कार्तिक, तिचा शांतपणे ऐकून घेणारा कार्तिक, तिला धीर देणारा आणि थोड्या वेळापूर्वी स्वतःचं स्टेटस खाली करून तिच्या पायात पैंजण घालणारा कार्तिक. सगळंच वेगळं होतं, स्वप्नवत होतं, पण खूप भारी होतं. तिच्यासाठी तिच्या स्वप्नातला राजकुमार असाच होता. किंबहुना कार्तिक त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने बेटर होतात. आज तिला तो मिळाल्यासारखे वाटत होतं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. आजचा दिवस, स्पेशली डेट नाईट, ते आयुष्यभर विसरणार नव्हते. तिच्यासाठी हीच रिअल डेट नाईट होती, फक्त भावनिक मिलनाची. आज पहिल्यांदा तो तिच्याशी इतकं काही मनमोकळेपणाने बोलला होता. तिचं इतकं काही ऐकलं होतं. बस फक्त त्याने एकदा मिठीत घ्यायला हवं होतं असं तिला वाटून गेलं. पण सध्या तरी त्याच्या जॉकेटमध्ये तिला त्याच्या मिठीत असल्याचा आनंद मिळत होता. सकाळी देवेने थोडं उशिराच उठले. तिने रूममध्ये पाहिलं, तो नव्हता. कदाचित ऑफिसला गेला असावा, कारण आजकाल ऑफिसमध्ये वर्कलोड भरपूर होता हे तिला पण माहिती होतं. तिच्यावरून मात्र रात्रीची कार्तिकने नशा अजूनही उतरली नव्हती. तिला सगळं स्वप्न पडल्यासारखं वाटत होते. उठल्या सुद्धा तिला त्याचा चेहरा दिसत होता. तिने पटकन उठून स्वतःचा पाय पाहिला. अजूनही ते पैंजण तिच्या पायात होतं. तिने खाली झुकून स्वतःच्याच पायाला किस केलं. शेट, वेडीच आहे मी, माझ्याच पायाला किस करते. ती हसत बडबडली आणि वॉशरूममध्ये गेली. शॉवर घेताना तिला कालची रात्र आठवत होती. पण मनात राहून राहून कार्तिकने प्रपोज केलं नाही ही गोष्ट येत नव्हती. त्याने तिला गर्लफ्रेंड होशील का म्हणून विचारलं होतं, पण लग्न या कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नव्हता. तिने मनाशी काहीतरी ठरवल्यानं केस पुसत बाहेर आली. मग तिने तिची डायरी घेतली आणि लिहायला स्टार्ट केलं. डिअर कार्तिक सर, कालची रात्र माझ्या लाईफमधली सगळ्यात सुंदर रात्र होती. काल तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या, पण मला माझ्या भावना सांगता आल्या नाहीत आणि तुमच्यासमोर खरंच सांगायची हिंमत पण होत नाही, म्हणून हे लेटर लिहिते. कार्तिक सर, ॲक्च्युली शेट, लिहिताना पण हात थरथर कापतोय आणि तरीही मी प्रेम केलंय, कसं होणार माझं? देवेने कपाळावर हात मारला. नाही, मला लिहायला हवं. सायली आंटी, राम आणि माझा सायको, सगळ्यांसाठी मला हे लिहायला हवं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा लिहायला लागली. सर, ॲक्च्युली आय लव्ह यू, रिअली लव्ह यू सो मच, आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मला माझं पूर्ण लाईफ तुमच्यासोबत काढायचं आहे. अगदी म्हातारपणीसुद्धा तुमच्यासोबत काल गेलेलो तिथंच हातात हात घालून बसायचं आहे. अशीच डेट नाईट प्रत्येक वर्षी साजरी करायची आहे. काल तुम्ही तुमच्या बोलण्यातून आणि स्पर्शातून मला तुमच्या प्रेमाची जाणीव करून दिली आहे, तरीही आज मला तुमच्या तोंडून ते शब्द ऐकायचे आहेत. तुम्ही पुन्हा एकदा प्रपोज कराल का? विल यू मॅरी मी? तुमच्या उत्तराच्या अपेक्षेत तुमचीच वेंधळी, देवेने. तिने लेटर लिहून पेन बाजूला ठेवला आणि दीर्घ श्वास घेतला. ती पुन्हा एकदा लेटर वाचू लागली. तिचं हृदय धडधड करत होतं. हात पण थरथर कापत होते. हे लेटर त्याला द्यावं की नाही, अन दिलं तर काय होईल या कल्पनेनेच तिला आजारी असल्यासारखं वाटत होतं. उगीच नर्वस फील होत होतं. तिने शेवटी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःचा निर्णय ठाम केला. मग तिने ते लेटर पर्समध्ये ठेवलं आणि ऑफिससाठी बाहेर पडली. ऑफिसमध्ये येताच देवेने तिचा डेस्क गाठला. आता कार्तिकला कोणती फाईल द्यायची आहे ते बघू लागली. त्याच्यासारखंच आपण त्याला फाईलमधून हे लेटर द्यायचं हे तिने ठरवलं होतं. तिने ती फाईल घेतल्यानं त्यात लेटर ठेवले. सोबत तिने पर्समधून एक छोटेसे गिफ्ट बॉक्स पण काढले. ते तिने कधीपासून त्याच्या बर्थडेसाठी घेतलं होतं, पण त्याला द्यायचं कधीच जमलं नव्हतं. आता तिला ते द्यायचं होतं. तिच्या छातीची धडधड आता वाढू लागली. कपाळावर घाम जमू लागला. तिने गडबडीत टिश्यू पेपरने घाम पुसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर जाऊन उभी राहिली. मे आय कम इन सर? तिने दरवाजा उघडून त्याला विचारले. तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. कमिंग, तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलला, मान वर न करता. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. आता फाईलवरची पकड घट्ट झाली आणि गिफ्ट बॉक्स पण नकळत पाठीमागे लपवला गेला. सेफ फास्ट, तो तिच्याकडे बघत बोलला. तिने थरथरत्या हाताने फाईल त्याच्यासमोर ठेवली. व्हॉट हॅपन, आर यू ओके? त्याने पुढे झुकून हो, ते तुमच्यासाठी. बोलताना एक अवघडेपणा जाणत होता. काय? त्याने विचारलं. तिने हळूच पाठीमागचा हात पुढे केला आणि ते गिफ्ट त्याच्यासमोर ठेवले.
ते तुमच्या बर्थडेसाठी गिफ्ट घेतलं होतं पण द्यायची हिंमत झाली नाही म्हणून ती एका दमात बोलली. आता तिला तिचे हार्टबीटसुद्धा ऐकू येत होते, इतकी जास्त टेन्स होती. तो मात्र गालात हसत पुढे झुकल्याने त्याने ते गिफ्ट बॉक्स हातात घेतले. त्याने त्या बॉक्सला चारही बाजूंना पाहिलं आणि मग ओपन करायला स्टार्ट केले. देवयानीने आता डोळे गच्च मिटून घेतले, कारण एवढं छोटं आणि सिंपल गिफ्ट बघून हा सनकी भडकू नये म्हणजे झालं, एवढीच प्रार्थना ती करत होती. इट्स व्हेरी ब्युटिफुल. त्याचा आवाज आला तसं तिने डोळे उघडून समोर पाहिलं तर तो त्याच्या कारच्या कीला तिने दिलेले छोटंसं हार्ट शेप किचन लावत होता. तिला आनंद झाला आणि थोडा शॉक पण बसला. तुम्हाला आवडले? तिने विचारलं. येस, आय लव्ह इट, तो हसत बोलला. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. शहाणे आतमध्ये येऊ का म्हणून विचारू लागले. कम. कार्तिकच्या कपाळावर किंचित आट्या पडल्या. सर, ते अकाउंट डिपार्टमेंटसोबत मीटिंग. ते बोलत होतेस की त्याच वेळी कार्तिकचा फोन वाजला. त्याने स्क्रीन पाहिले. इन्स्पेक्टर नाव होतं. त्याने पटकन फोन रिसीव्ह केला. हॅलो. पलीकडून काहीतरी बोलणं झालं. ओके, आय एम कमिंग. त्याच्या चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन उमटले होते. त्याने फोन ठेवला आणि एकदा देवयानीकडे पाहिलं. तिची नजर फाईलकडे होती. मी नंतर फाईल बघेन, तो तिला बोलला आणि तिचा चेहरा पडला. शहाणी, माझ्या सगळ्या मीटिंग आणि बाकी सगळी कामं हँडल करा, मला जायला हवं, तो कार की घेत बोलला ना. आता मात्र कोणाकडेच न बघता बाहेर पडला. देवयानीने सुस्कारा सोडला आणि ती फाईल उचलणार तेवढ्यात. राहू द्या ती फाईल, सर येतील संध्याकाळपर्यंत.